आणि असलेली वस्तू सत्य समजून ती माझी आहे किंवा तुझी आहे असा आमचा व्यवहार सुरू झाला. आणि तो जो झालेला विक्षेप होता, तो जो झालेला विषाद होता, तो दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने आत्मज्ञान सांगण्याच्या निमित्ताने 20 श्लोकापासून 31 श्लोकापर्यंत पूर्णपणे कव्हर केला. आपण तो पाहिला. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते किंवा विचारिता निरसले, प्रपंचू सहजे सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. या ओव्याचं चिंतन करून दोन वस्तू दिसलेली आणि असलेली याचा आपण विचारांती निरसन झालं की दिसलेली वस्तू ही नसलेली आहे आणि असलेली वस्तू ही दिसत नाही. ज्या अर्थी वस्तू दिसते त्या अर्थी असलेली वस्तू सिद्ध आहे. इथपर्यंत आपण आलो आणि प्रवास करता करता पुढे अंतःकरण शुद्धीसाठी कर्मयोग सांगितला. कर्म ब्रह्मार्पण करण्यासाठी 4था अध्याय सांगितला. पुढे प्रश्न विचारला, कर्मयोगी की ज्ञानयोगी कोण श्रेष्ठ आहे? 5वा अध्याय. ध्यानाचा विस्तार 6वा अध्याय. अज्ञान काय, ज्ञान काय, विज्ञान काय 7वा अध्याय. पुन्हा त्याचं समाधान झालं नाही म्हणून पुन्हा 7 प्रश्न विचारले. ब्रह्म काय, कर्म काय, आदिदैवत काय, आदिभूत काय, आदियज्ञ काय, प्रयाणकाली कसा जातो, कसा स्मरण करतो 7 प्रश्न. त्याचं विवरण म्हणजे 8वा अध्याय. आणि मोक्ष ज्ञानाचा विस्तार म्हणजे 9वा अध्याय. मुख्य विभूतीचं दर्शन 10वा अध्याय. आणि 10वा अध्याय सांगून झाल्यानंतर मी सर्वत्रच आहे, सर्वांच्यात मीच आहे, सर्व मीच आहे, सर्वांना अधिष्ठान मीच आहे हे सांगितलं. आणि अर्जुनाची उत्सुकता तयार झाली, इच्छा चाळवली गेली की मला आता मुख्य विभूती सांगितले तुम्ही, मला सर्वत्र तू कसा आहेस, विश्वामध्ये भरून तू कसा आहेस, त्या विश्वरूपाचं दर्शन दे. त्या विश्वरूपाचं दर्शन हवं आहे. आणि ते विश्वरूपाचं दर्शन आहे त्याला अनुग्रहाची प्रक्रिया आहे. त्याला अनुग्रहाची प्रक्रिया आहे. त्याशिवाय विश्वरूप दर्शन होत नाही. पै अनुग्रह पै राया, श्रीहरी केला धनंजया. कवनेकडे ही माया नेण्याची भाषा केली, माया कुठल्या कुठे केली. आणि त्या ज्या ओव्या आहेत, अर्जुनाने सांगितलं मला विश्वरूप दाखवलं भगवंतानी, पण दृष्टी नव्हती. आणि मग भगवंताच्याच लक्षात आलं की अरे याला दृष्टी नाही तर हा कसा काय पाहू शकेल. विश्वाचं रूप पाहण्याची दृष्टी हे या डोळ्याचं काम आहे. पण या विश्वरूपामध्ये तो जो स्थित आहे, तो जो अधिष्ठान परमात्मा आहे, तो पाहण्याची दृष्टी, त्याचं नाव आहे दिव्य दृष्टी. मनोनी तो देवांचा रावो, म्हणे पारता तुझं दिव्य दृष्टी देवो. विश्वरूपाचा ठावो दे कशी तू. विश्वरूप आधीच पाहत होता. विश्वरूपाचा ठावो, तो जो अधिष्ठान परमात्मा आहे, तो जो ठावो म्हणजे अधिष्ठान, ते दाखवण्याची दृष्टी तुला देतो. आणि तिथून पुढे चिंतन खऱ्या अर्थाने अनुग्रहाचं सुरू झालं. ऐसे श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे, मग अविद्येचे अंधारे जाऊची लागे. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागे चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. उजळलिया टाका ना, उजळलिया श्रीपादे. उजळलिया काय सगळ्या महात्म्याची तुमचे जे जे संपर्क आलाय त्यांनी ते तेव्हा घडलं. आता ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी तिथं तुमचं नाव टाका, तिथं तुमचं नाव टाका. अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. मग दिव्य चक्षु प्रकाश प्रगटला, ज्ञान दृष्टी फाटा फुटला. आणि याही वरी दाविता झाला ऐश्वर्य आपुले. ते अनुग्रहाचे करणे. अनुग्रह पै राया, श्रीहरी केला धनंजया.
कोणेकडे ही माया, माया कुठे गेली काय तिचा पत्ता लागला नाही. हे तेव्हा झालं होतं, आता सर्वच वक्त्यांनी सांगितलं तेव्हा झालं होतं. आता सुद्धा तेच आहे, तसंच आहे. प्रक्रिया फक्त समजून घेतली पाहिजे. हे चिंतन आम्ही कालपर्यंत करत होतो. आणि मग ते अक्षरे नवती देखा, अक्षर दिलंय का याच्यावरही चिंतन केलं. तो शब्द आहे का तो अर्थ आहे, अर्थ आहे का ते ज्ञान आहे, ते ज्ञान आहे का ते स्वरूप आहे. काय दिलंय? शब्द दिलाय, अर्थ दिलाय, ज्ञान दिलंय का स्वरूप दिलंय. ते अक्षरे नव्हती देखा. ते अक्षर थोडी आहे, अक्षराशिवाय देता येत नाही. पण जे दिलंय ते म्हणजे अक्षर नव्हे. शब्दाशिवाय ते देता येत नाही, पण जे दिलंय ते शब्द नव्हे. आणि शब्द फुटल्याशिवाय ते हातात येत नाही. शब्द फुटल्याशिवाय अर्थ नाही, अर्थ फुटल्याशिवाय ज्ञान नाही, ज्ञान फुटल्याशिवाय स्वरूपाला प्राप्ती नाही. पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी देण्याची एकमेव रीत ज्ञानेश्वरीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी सहज आपल्या हातामध्ये दिली. हो, ती तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण साक्षात आपल्याला त्या रीतीने जाऊन अनुभव आणून देणारे महात्मे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, संपूर्ण मालिका, संपूर्ण संप्रदाय. तेव्हा आता तेव्हा सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या काळात सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि आता सुद्धा तेच चालू आहे. काही त्याच्यामध्ये फरक नाही. उपाध्या बदलल्या असतील पण तीच प्रक्रिया आहे. आणि मग परिणाम जो आहे तो पुढच्या श्लोकामध्ये आला. काय दिसलं दिव्य दृष्टी दिल्यानंतर? कैसे अनुग्रहाचे करणे, कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, व्यापुनी घातले नारायणे, व्यापुनी घातले नारायणे. पूर्ण तुकडा राहिला थोडा. तया ही सकट नारायणे व्यापुनी घातले. हा, आता बरोबर पुढचं त्या ओघामध्ये राहून गेलं. पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तया ही सकट नारायणे व्यापुनी घातले. हा, याच्यावर थोडं चिंतन करू आणि मग पुढे जाऊ. काय झालं नेमकं दिव्य दृष्टी? हो, आता सुद्धा तो परिणाम आहे. आपण तो त्याचं अवलोकन कसं करतो त्याच्यावर आहे. तीच दृष्टी दिलेली आहे, तेच पाहायला सांगितलेलं आहे आणि तेच सम आहे. आपण विषमाला सम करायला लागलो की डब्याला एक करायला लागलो आणि घोटाळा झाला. हे डबे किती जरी केले जाळले तरी बी एक नाही होत. काय सांगू, ती एक कशी होती? आणि चैतन्य काही जरी केलं तरी दोन होत नाही, ते एक आहे. चैतन्याचा अभेद, वास्तव चैतन्य आणि कल्पित भेद. कल्पित भेद आहे तो उपाधीचा आहे आणि वास्तव अभेद आहे तो चैतन्याचा आहे. चैतन्याचा अभेद, उपाधीचा भेद. प्रक्रिया परिपूर्ण त्यांनी आली पुढे, पण समजण्यामध्ये थोडं कमी जास्त सगळ्यांचं नाही. माझं झालं असेल, तुमचं झालं असेल, थोडं थोडं. उपाधी एक समजल. ह्या उपाध्या सगळ्या एक. उपाधी कशी एक असू शकेल? उपाधी मायेची आहे आणि माया अनेकत्व दाखवते आणि अनेकत्व मायेच आहे आणि भगवंताचं एक आहे. भगवंत एक आहे. अनेकामध्ये एक आहे, एकावर अनेक आहे, अनेकामध्ये एकाशिवाय दुसरं काहीच नाही, एकामध्ये मात्र अनेक नाही. खरं सांगू काय? एकापासून अनेक आहे, अनेकामध्ये एकाशिवाय दुसरं काही नाही, एकामध्ये मात्र एकाशिवाय दुसरं काहीच नाही, अनेक अजिबात नाही. माझे एके अंशी हे जग व्यापिले अशी, म्हणून भेदू सांडूनीस साम्ये हा भजे. 10वा अध्याय शेवटचा श्लोक, त्याच्या खालच्या माझ्या एका अंशावर हे सगळं उभं आहे. ठीक. संपूर्ण जगतामध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही, संपूर्ण तोच भरलाय. जग मात्र देवात नाही. संपूर्ण मूर्तीमध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही, मूर्ती मात्र देवात नाही.
संपूर्ण देहामध्ये, सर्व देहामध्ये, सर्वांच्या देहामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, पण देह मात्र त्याच्यात नाही. सर्पामध्ये दोरीशिवाय दुसरं काही नाही, सर्प मात्र दोरीत अजिबात नाही. पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून घातले. मग ही वस्तू आम्ही पाहतो, ही वस्तू पाहतो, ही वस्तू दिसते आम्हाला, याचं ज्ञान होतं. विश्वरूप दर्शना दृष्टी दिल्यानंतरचा जी भूमिका आहे तिकडे आपण चाललोय बरं का. आता आपल्याला कालही विषय झाला, विषय चालूच आहे. आळंदीत येऊन, पंढरपूरला जाऊन, सप्ते करून, नामचिंतन करून, अजून काय काय सगळे आपले उपक्रम नित्यनेमाचे असतील ते करून काय प्राप्त करायचं आहे, प्राप्तव्य काय आहे. तुम्ही हळूहळू बोलायला लागा बरं का. काय प्राप्त करायचंय? भगवंत प्राप्त करायचंय का अजून काय प्राप्त करायचंय? समजून घ्यायचंय. बरोबर आहे. मी आता शब्द प्राप्त बरोबर समजून घ्यायचं बरोबर आहे, काही चुकलं नाही. पण काय हे सगळे उपक्रम राबवण्यामध्ये हे आता ज्ञानेश्वरी चिंतन तरी कशासाठी चाललंय? काय प्राप्तव्य काय आपलं? सगळ्या उपक्रमाच्या पाठीमागे जो हेतू आहे तो कार्य करत असतो. उपक्रम हा पुढे असतो, हेतू पाठीमागे असतो. हेतू कार्य करत असतो. हेतू चांगला की वाईट याच्यावर कार्य पुढे डिपेंड असतं. हेतू वाईट असेल, कार्य किती जरी चांगलं असलं तरी खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. आणि कार्य इकडे तिकडे दिसलं आणि हेतू चांगला असेल तर सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. चला माझा प्रश्न पटकन उत्तर द्या. निश्चय होण्यासाठी बरोबर अजून काहीतरी तेच म्हणते, अजून काहीतरी. अरे दृष्टी प्राप्त करायची आपल्याला. परमात्मा प्राप्त आहे का प्राप्त करायचंय? सगळ्यांना माहिती आहे तो आहेच. नाही काय परमात्मा अगोदरच विश्वात भरलेला होता का अर्जुनाला दृष्टी दिल्यानंतर भरला? आपल्यात आत बाहेर अगोदरच होता का अनुग्रह झाल्यानंतर त्याची प्रचिती आली? त्याचा भाव नव्हता, सोहमचा भाव नव्हता. सोहम भाव सरोवरी. फक्त भाव सांगण्यासाठी मधले होते तुकडे घेतो. आरोढणे या सोहम भावा, सोहम भावे प्रतिती. तो भाव नव्हता आणि म्हणून ती दृष्टी येत नव्हती. दृष्टी नव्हती आम्हाला. तो जसा आहे तसाच आहे. तुम्हाला समजला म्हणजे तो वेगळा झाला असं काही नाही. एरवी तरी सकळ मीच आहे, कवन के उपासीला नोये. एक जाननेवी न ठाये अप्राप्तासी. अप्राप्त ज्यांनी जाणला नाही म्हणून अप्राप्त आहे, आणि जाणला म्हणून प्राप्त आहे. का तो प्राप्त अप्राप्त आहे? तो प्राप्त अप्राप्त आहे का जाणला म्हणून प्राप्त, नाही जाणला म्हणून अप्राप्त? आपल्याकडून प्राप्त अप्राप्त आहे का त्याच्याकडून अप्राप्त प्राप्त? तो जसा आहे तसाच आहे. तुम्ही जाणला की तुम्हाला प्राप्त वाटते, आणि नाही जाणला की अप्राप्त आहे. देव नाही म्हणणाऱ्याला सुद्धा देव आहेच, आणि देव आहे म्हणणाऱ्याला सुद्धा नाही सुद्धा निषेध मुखानं देवच सांगतोय. देवाला धरूनच बोललाय ना देव नाही, का देवाला सोडून बोललाय देव नाही? मग आधी देवाला धरतो मग सांगतो तू नाही. बरं असू दे. देव नाही म्हणताना सुद्धा देवच आहे, आणि देव आहे म्हणताना सुद्धा देवच आहे. असो. मग ही पाहण्याची आपल्याला दृष्टी प्राप्त करायची आहे. अशा महात्म्यांचं जेव्हा आपण श्रवण करतो तर दृष्टी प्रदान करत असतात. साक्षात्कार केला म्हणजे काय केलं तर आहे तसं दाखवलं. त्याचं नाव आहे साक्षात्कार. लाईट काय मोठा 4 हाताचा 5 पाय तर ठीक आहे, त्याच्याबद्दल काही कुठे निषेध करत नाही. ती जेवढं तुमचं अंतःकरण शुद्ध असेल आणि जेवढी तुमची कल्पना होईल तसा तुम्हाला तो दिसेल. अंतःकरण शुद्ध झालं, आकाशा एवढी कल्पना केली तर तो आकाशा एवढा दिसेल. तो तुमच्यावर आहे तो कसा दिसावा. तो मात्र आहे तसाच आहे बरं का. तुम्हाला जसा दिसेल तसा तो नाही. तो दिसण्यातला आहे का असण्यातला आहे? असण्यातला आहे. आणि दिसलेला देव आहे का माया आहे?
माया दिसत असते देव असत असतो. देव असलेला आणि माया दिसलेली, माया नसलेली, माया भासलेली. मोठी दिसली तरी माया, छोटी दिसली तरी, 4 हाताची दिसली तरी, 2 हाताची दिसली तरी, बिन हाताची दिसली तरी, दिसलं की माया. देव दिसला तरी मायाच, आणि हा डबा दिसला तरी काय बी दिसू दे, दिसलेलं ते. आणि नुसतं दिसलेलं आहे का दिसल्याच्या ठिकाणी असलेलं आहे? हा, बस असलेल्यापर्यंत दृष्टीने येणं याचं नाव आहे साक्षात्कार. याचं नाव आहे पाहणं. पाहणं शिकायचं आहे आपल्याला, पाहणं शिकून घ्यायचं आहे. हो, डोळे तेच आहेत, बुद्धी तीच आहे, फक्त जरा त्याला थोडस आमचं पाहणं जे आहे, सामान्य जर जो पाहतो, जो विषादातलं जे पाहणं आहे, वस्तू पाहतो, वस्तू पाहतो आणि वस्तू सत्य मानतो. वस्तूला पाहतो, याला व्यापतो, आणि याला काय म्हणतो? वस्तू सत्य आहे. जग पाहतो, जगाला सत्य मानतो. याला परिणामवाद म्हणतात शास्त्रामध्ये. श्री गुरु अनुग्रह करतात, वस्तू दिसतात, वस्तूला पाहतो, वस्तूला व्यापतो, वस्तूचा व्यवहार करतो, पण वस्तूला मिथ्या समजतो. प्रगती झाली, एक पाऊल पुढे गेलं. हा सृष्टी दृष्टीवाद. सृष्टीमध्ये दृष्टी गेली त्याची. वस्तू पाहतो, हो, वस्तूला व्यापतो, हो, वस्तूचा व्यवहार करतो, पण मिथ्या आहे, मिथ्यत्वाचा निश्चय. हो, स्वतंत्र 15वा अध्याय. याचा दिसलेल्या वस्तूचा मिथ्यत्वाचा निश्चय करणं ओवी आहे. करोनी संसार वावो स्वरूपी अहं ते ठावो ओवावया अध्यायो 15वा. हा 15वा अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. संसाराचं रूपक करून जगत मिथ्यत्वाचा निश्चय करण्यासाठी 15वा अध्याय आहे. पण 15वा अध्याय मुखोद्गत करायला सांगतात. इदम तेशी वाढिले मी पले विन डहारले रूप पाहिजे आपले आपण मी. कसं पहा? दर्पणाचे आधारे एकच करून दुसरे. हा, मुख पाहती गवारे तैसे नव्हे. हा, गवारे म्हणजे मूर्ख. आपल्याला नको लावून घ्यायला ते मूर्ख, दुसरीकडे टाकू आपण. माझ्याकडे सोडलं तरी चालेल. दर्पणाचे आधारे ते थांबणार नाहीत बोलायचे. आता काय करावं? पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, थोडा ऐकणाऱ्यांना थोडा आम्हाला विक्षेप होतोय. आपलं चिंतन चालू आहे, आम्हाला लक्षात येते. आपली शांतता आम्हाला फार सहकार्य करणार आहे. त्याचा काही चार्ज असेल तर आमच्याकडून वसूल करा. थोडा वेळासाठी मौन राहा. हे डबडं थांबतच नाही होत, काय करावं? हे थांबलं तर आतली मध्यमा चालते, मध्यमा थांबवली तर त्याच्यात पश्चंती, आणि पश्चंतीला थांबवतो परा. आणि परेकडनं बी पुढे निघायचं आहे. अरे ह्याची वैखरीच थांबे ना, तर मध्यमेत जाय ना. मध्यमेत कसा बसा दाबला 1 तासाभरापुरता लगेच पश्चंतीत जातोय. परत गेला तरी बरा आहे तिथे तरी. महाकारण देहाची वाणी तिथेही थांबे ना. परेच्या पुढे निघायचं आहे. परे होऊन परते घर आम्हाला सगळ्यांना पाठ आहे. माझी परा कुठे आहे मला कळेना. माझी पश्चंती कोणती मला कळेना. माझी मध्यमा कोणती, माझी वैखरी कोणती. असो, यास थोडं इकडं तिकडं जातंय, काय करू आता? कुठे आलो जरा सांगा मला. तेवढा विषय मला क्लिअर करायला पाहिजे. हा, कुठेतरी आलो होतो बघा, सगळंच गेलं ते आपलं होतं ते गेलं. आता बरं जोडायला. हा, एकाची करून दुसरे. हा, संसार वाहू. बरोबर. आपला पाहण्याचा विषय चाललाय आणि मध्येच थोडासा हा फाटा आलेला आहे. कसं पाहायची रीत सांगितली. कसं पाहायचं? आरशात पाहतो तसं नको करू. एकच आपण 2 करून पाहू नकोस. तसं नको. इदम देशी वाळिले मी पणे विन डहारले रूप पाहिजे आपुले आपण पया. कसं पहा? वरती सांगितलं. कसं पाहू नको खाली सांगितलं. पाहिजे ते नवीन पाहिजे काही नेननाची उपजे. हो, आद्य पुरुष का म्हणजे त्याच्यात त्यातल्याच गोव्या आहेत. पाहतेपणे विन पाहिजे. हो,
हे पाहणं बंद झाल्याशिवाय ते पाहणं चालू व्हायचं नाही. आणि ते पाहणं चालू झालं की याचं दिसून नसणं सिद्ध आहे आपल्यासमोर. आपण कुठे आलो तो वस्तू दिसते, वस्तूचा व्यवहार करतो, वस्तूला व्यापतो, तुझं माझंही म्हणतो, पण मिथ्यत्वाचा निश्चय आहे. हा वस्तू दिसते, पुढे निश्चय कसे बदलत जातात. वस्तू दिसते, वस्तूला पाहतो, मिथ्यत्वाचा निश्चय अगोदरच आहे, पण वस्तू मी पाहिली तेव्हाच आहे, एरवी नाही. पुढचा निश्चय मी पाहतोय तेव्हाच आहे, मी नाही पाहत तेव्हा वस्तूच नाही. सृष्टीवाद. त्याच्याही पुढे जाऊ, त्याच्यातलाच वाद म्हणजे ज्ञानकालीच फक्त वस्तू आहे, एरवी तू वस्तूच नाही. मला वस्तूचं ज्ञान नाही, वस्तूच नाही. ज्याने जी वस्तू पाहिली नाही त्याच्यासाठी ती वस्तू आहे का? नाही. वस्तू ज्ञानकालीच फक्त आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊ, वस्तूच नाही. वस्तू पाहून सुद्धा वस्तू नाही, वस्तूचा व्यवहार करून सुद्धा वस्तू नाही. जे जे दृष्टी दिसे तिथे हरिरूप. ज्ञानदेव म्हणे रामकृष्ण ठसा, तेने दश दिशा आत्माराम. मग वस्तूचं पाहणं बंद होईल का आपलं? हे वस्तू दिसायची कधीतरी बंद होईल का? नाही. पण त्या स्टेजला होते बंद. जग दिसत नाही. जन नोहे अवघा जनार्दन प्रमाण साधू संतांचे. हा सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जाते पुढे ती भूमिका. साधना आहे पुढे पुढे पुढे. जसं अंतःकरण शुद्ध होत जाईल, जशी भूमिका वाढेल तसं नाही का. 7 भूमिका आहेत ज्ञानाच्या 7 भूमिका. आणि जीवाच्या 7 अवस्था. जीवाच्या अवस्था आणि ज्ञानाच्या भूमिका. आधी ज्ञानाच्या भूमिका घेऊया का जीवाच्या अवस्था घेऊया? ठीक आहे. अवस्था घेऊ अगोदर. आपला आवडता विषय आहे. अज्ञान, आवरण आणि विक्षेप ह्या पहिल्या बंदरूप अवस्था आहेत जीवाच्या. किती सांगितले? अज्ञान, आवरण आणि विक्षेप ह्या 3 अवस्था आहेत. आता त्याचं विश्लेषण नाही करत बरं का, कारण वेळेचं फार बंधन आहे. 3 अवस्था बंदरूप आहेत. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान ह्या साधन रूप 2 अवस्था आहेत. आणि मोक्षरूप पुढच्या 2 अवस्था आहेत. शोकनाश आणि आनंदावाप्ती. हा आनंद नाही, आनंद आलेला आहे, तोही आनंदाचा आभासच आहे. 2 अवस्था सांगितली. हो, आनंदाचा आभासच आहे. हा आनंद वाप्ती. तो हो. जो स्वरूपातला आनंद आहे तो आनंद आहे. त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. आनंद स्वरूपता आहे. असो, ह्या 7 अवस्था आहेत जीवाच्या. आणि आपली अवस्था होते त्यावेळेस काही क्षणापुरतं का होईना, काही मिनिटापुरतं का होईना आनंदावाप्तीपर्यंत जातो आपण. हो. आणि उठल्यानंतर म्हणतो काही कळालंच नाही मला. शोक नाही झाला. जो शोक होता तो गेला ना. काहीच कळालं नाही. काय दुखत होतं, काय होतं, कोणाचं घरचं दुःख होतं, कर्ज होतं, काय होतं, काय पद प्रतिष्ठा मान सन्मान काहीच नाही. त्या क्षणापुरतं तरी काहीच नाही. आणि जो आनंद झाला त्याच्याबद्दल पण काय बोलता येईना उठल्यानंतर. अवस्थेच्या बद्दल एक गंमत बरं का जे लक्षात आलेली. पहिली कंप्लेंट आहे होत नाही म्हणून, आणि झाली तर त्याची होत येत नाही. त्याला बालता पाड उलटा पाड लागू नाही एवढी व्यवस्था घ्या म्हणून गडबडा लोळू द्या. त्याला काय लोळायचं माझं म्हणत आहे बरं. हा त्याला होऊ दे, त्याची कामं थांबवत. होत नाही म्हणून कंप्लेंट, आणि झाली तर होऊ दे ना. त्यालाच बाहेर येऊ देत ना अवस्थेत. कुठे जातोय तेव्हा? भूक लागल्यानंतर येईल ना बाहेर. आणि पूर्ण अवस्थेत गेलं तर जाईल 6 महिने चांगदेवासारखा, वर्षभर जाईल. लगेच कामाला लावायचंय का 8:30ला उद्या सकाळी? लक्षात आलेली गोष्ट पॉईंट. होते निवांत होते. काही जशी त्याची प्रकृतीरूप होणार आहे ते होते. असू दे. तो ज्ञानाच्या अवस्था आहे. शुभेच्छा, सुविचारणा, तनु मानसा ह्या साधन रूप आहेत. शुभ इच्छा, एकच शुभ इच्छा आहे, बाकी सगळ्या इच्छा आहेत. शुभेच्छा काय?
अत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, ही एकच शुभेच्छा आहे. बाकी सगळ्या अशुभ म्हणा, इच्छा म्हणा, काय म्हणा, वासना म्हणा, काय बाकी सगळ्या वासनेबद्दल एकच शुभेच्छा आहे, एकच विचार नाही. असं करून देणारा कोण भेटेल मला? एकच विचार नाही. हो, काही मी उद्धार पावे, कोण कोण भेटेल, कोण सांगेल? आईसे सांगा तुम्ही संत जे, आईसे सांगा, ते सांगा मला. एकच विचार नाही. आणि तनु माणसा साधन प्राप्त झालं तर साधना. चौथी आहे सत्वापत्ती, जीवनमुक्तीमध्ये गेला. तिथे वस्तू दिसतात पण मिथ्यत्वाचा निश्चय आहे. हो, पाचवी आहे असंसक्ती. सगळी आसक्ती सुटली, सगळ्याच बाबतीतली आसक्ती सुटली. सहावी आहे पदार्थ अभाविनी. पदार्थ शब्द आहे सरळ पदार्थ भाविनी, पण पदार्थ अभाविनी, पदार्थाचा अभाव. पदार्थच नाही, पदार्थाचा अभाव आहे, पदार्थ भाविनी. आणि सातवी आहे सूर्यगा. स्वपर उत्थान रहित, तो येत नाही परत. येणे सोशे मन, गेला पुढे तो आता पाठीमागे येत नाही. तो परत येत नाही, तो येण्याच्या त्या भूमिकेतच नाही. सगळ्यात पाठीमागचे बंध सगळे तुटून गेले. अशा ज्ञानाच्या 7 अवस्था आहेत, ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. आपल्याला आता आपली सत्वपत्तीची जी भूमिका आहे ती तयार करून दिलेली आहे साधू संतांनी. भाग्य सर्व महात्म्यांनी सांगितलं ते भाग्य आहे. हो, इच्छा व्यक्त करायचा विषय गेला मागे, विचारणा करायचा विषय गेला मागे, साधनाचा विषय तो प्राप्त आहे. फक्त आता सत्वपत्तीची भूमिका सादर करून पुढे तुमच्या ज्या आनंद. अजून सांगतो, फार काही नाही जमलं तर सत्वपत्तीमध्ये प्रवेश कर, जीवनमुक्त बस झालं. पुढच्या त्या तुला आनंदाचा भोग घेण्यासाठी जमलं तर बघ, नाही तर तिथपर्यंत आला तरी काम होतंय, काही अडचण नाही. मग आता जो आपल्याला अनुग्रह प्रबोधाचा विषय दिलेला आहे, जो भगवंताने अर्जुनाला तो प्रबोध दिला, जो अनुग्रह पूर्ण केला आणि त्याच्यानंतर स्थिती झाली अर्जुनाची अवस्थेचे वर्णन आहे. ते अर्जुन मोठं की ऐकले, सुख की भय धुना बले, हे नेनो बरे कापिन्नले सर्वांग तयाचे. काय पाहायला लागला अर्जुन? काय पाहायला लागला? कशात काय पाहायला लागला? भगवंतात विश्व पाहायला लागला का विश्वात भगवंताला पाहायला लागला का फक्त भगवंताचा हे पाहायला लागला? चित्र पाहिली नाहीत आपण, आता तेवढ्यावरच आपल्याला समाधान करावं लागेल. काय पाहिलं? काय काय पाहत होता अर्जुन? बाहेर पाहिलं तर तो दिसत होता, अर्जुन दिसत होता आणि बाकी सगळे दिसत होते त्याच्यामध्ये. कोणामध्ये? बाहेर पाहिल्यानंतर. पण अगोदरच्या पाहण्यासारखे बाहेर नव्हते. ती दृष्टी प्राप्त झाल्यानंतर तो पाहत होता. हो, सगळं ते दिसत होतं, सगळ्यात तो दिसत होता. म्हणजे बाहेर जास्त आपल्याला भीती वाटते, पण तेवढंच दिसत होतं का? त्यांनी न पाहिलेलं अकराळ विक्राळ चांगलं जेवढं होतं तेवढं ते काय आता काय काय दिसत. सूर्य दिसायला लागला, सूर्य जवळ आला तर, चंद्र दिसायला लागला जवळ आला तर, हे सगळे महातारे जर दिसायला लागले, दिसतच होते त्याला, आणि ते जर जवळ आले तर थरथर नाही का आपला? म्हणजे डोळे बंद करून घेऊ. आत पाहायला लागला आणि आत पाहायला लागलं तर बाहेर जे होतं तेच होतं. बरं म्हणे आत बी पाहायला नको, बाहेर बी पाहायला नको, पाहायलाच नको. आणि न पाहणं सुरू केलं तर न पाहण्यात बी तोच आहे. पाहणे आणि न पाहणे व्यापून घातले नारायणे तयाही सकट नारायणे व्यापून. पाहणं बी व्यापलं आणि न पाहणं बी व्यापलं. न पाहण्यात बी तोच आहे आणि पाहण्यामध्ये सुद्धा तोच आहे. अशी अनुग्रहाची, अशी प्रबोधाची स्थिती आहे आणि ती आपल्याला प्राप्त झाली. प्रश्न आपला एवढाच आहे, फक्त त्यांना जी प्राप्त झाली ती आणि आपल्याला जी ती प्राप्त झाली ती एक आहे का दोन आहे? आता बोला बरं का, जुन्या जाणत्या अनुभवी मंडळींनी आणि नव्याने बी बोला. नव्याला अनुभव वेगळा आणि जुन्याला वेगळा, असं काय आहे का? एकदा सोनं झाल्यावर कोणतं सोनं जुनं, कोणतं सोनं नवं? पण असतं तरी सुद्धा जुन्याचा आदरच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. का बरं? कोणाचा तरी अनादर का करावा? मुद्दा अगदी रास्त आहे, त्याच्याबद्दल काही मुद्दा नाही. अवस्था एक आहे का दोन आहे? एकच आहे. बर, मग काय प्रश्न आता उरतो बाकी? टिकते किती वेळ याच्यावर आहे, निश्चय किती वेळ राहतोय तो आहे. निश्चय होईना आमचा, ती टिके ना अवस्था.
ती स्थिती टिकेना, ती दृष्टी टिकेना. पुन्हा हे दिसायला लागलं आणि पुन्हा हे खरं वाटायला लागलं आणि खरं वाटून हे माझं वाटायला लागलं, हे तुझं वाटायला लागलं. सुरू झाला सुरू झाला पुन्हा. असंच आहे ना. विचारलं तू कोणाचा देव आहे सांगतो आणि व्यवहार करतो देह म्हणून. समजूत कुठे बदलली तेव्हा? बाबाने सांगितलं समजून घ्या. समजूतच बदलायची, बाकी काय करायचं. आणि तीच बदलेला नेमकी, तिच्यामध्येच गोंधळ झालेला आहे. तुमची माझी कशाला अर्जुनाची बदलली होती. आता काय सांगू, थोडं सांगायला